मित्रांनो आपला सप्लिमेंट स्टॅक आलेला आहे। या टाइमला डब्बा थोडा मोठा आहे। मित्रांनो आपला सप्लिमेंट स्टॅक जो आहे तो मी आता अनबॉक्स करतोय। फर्स्ट आहे तो व्हे प्रोटीन, ज्याचे मी 2 फ्लेवर मागवलेत। हा आहे चॉकलेट फ्लेवर, त्याच्यानंतर अजून एक व्हे प्रोटीन आहे। अनबॉक्स करताना जी फिलिंग असते ना ती काहीतरी अलगच असते। क्रिएटिन मोनोहायड्रेट, जे की मी अलग अलग फ्लेवर्समध्ये मागवलेत। एक आहे लेमन फ्लेवर आणि एक पाइनएप्पल। फिश ऑइल, स्पार्क प्री वर्कआउट आणि 2 प्री वर्कआउट आहेत। एक ब्रांच चेन अमिनो ॲसिड BCA प्लस इलेक्ट्रोलाइट्स ऑरेंज फ्लेवर्ड, आय थिंक ग्लूटामाइन पण आहे। ओमेगा 3 फिश ऑइल, अगेन झिंक अँड मॅग्नेशियम, मल्टीवायटामिन। हा पूर्ण सप्लिमेंट स्टॅक आहे माझा, जो की आला आहे न्यूट्रावेकडून। तर जर या सप्लिमेंट्स तुम्हाला अजून कमी पैशामध्ये जर पाहिजे असतील, ॲक्च्युली हा ब्रँड आहे ना, मी या ब्रँडसोबत जवळजवळ आज 1 वर्ष व्हायला येईल। सप्लिमेंट्स एकदम मस्त क्वालिटीचे आहेत आणि फर्स्ट थिंग म्हणजे हे अफोर्डेबल आहेत। ठाकूर07 जर तुम्ही कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट 7% डिस्काउंट भेटेल। तर मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबच्या या मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे न्यूट्रावेच्या सप्लिमेंट्सची, ठीक आहे, तर तिकडून तुम्ही जाऊन हे प्रोडक्ट्स बाय करू शकता। माझा डिस्काउंट कोड यूज करायला विसरू नका, तुम्हाला जर पैसे सेव्ह करायचे असतील तर आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायचा असेल तर। मित्रांनो, हीच ती बाईक आहे जिच्यावरती मी रोज जिमला जातो आणि ट्रॅव्हल करतो। आता ॲक्च्युली एक जवळ जिम आहे जी ओल्ड स्कूल आहे, तिच्यामध्ये मी आता जायला लागलो आहे। पण मी बेसिकली प्रेपमध्ये असताना एक माझी जिम आहे जी जवळजवळ 35-40 किलोमीटर्स आहे माझ्या घरापासून। तर जो 3 वर्षाचा जो स्ट्रगल आहे ना, 3 वर्षाची प्रेप जे काय असेल वर्कआउटला जाणं, ते याच बाईकवरती मी गेलो आहे। काय होतं माझ्या लिफ्टला, याच बाईकवरती मी गेलो आहे। तर बघूया यार, मेहनत चालू आहे। तुमचा सपोर्ट राहिला तर दिवस चेंज होतील। अरे सॉरी, बॅगच नाही घेतली, तुमच्यासोबत बोलता बोलता विसरून गेलो बॅग। भेटू आपण थेट जिममध्ये। आज आहे ना, माझ्याकडे प्री वर्कआउट आहेच नाही, तर मी काय केलं आहे, एक ते कॅफिनचे ड्रिंक असतात ना, त्यातलं एक ड्रिंक। आता आहे ना, मी तुम्हाला माझी फिजिक दाखवतोय, ज्याला 3 महिने झाले। तर ऑफ सीझन म्हणजे ऑफ म्हणजे रिलॅक्सच आहे पूर्ण मी कॉम्पिटिशनची प्रेप झाल्यापासून। तर फिजिक अशी आहे की मित्रांनो, मसल मास लूज झाला आहे, त्याच्यानंतर फॅट वाढलेला आहे। तर एक पुढच्या व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करणार आहे, जी की माझ्या प्रेपबद्दल। तर चला आजचा सेशन तर संपवूया। ही आहे फिजिक मित्रांनो। आता मला सांगा, फॅट वाढला आहे, जो की ऑफ सीझनच्या हिशोबाने ठीक आहे। जो व्हॉल्यूम आहे ना, चेस्ट शोल्डर ओव्हरऑल व्हॉल्यूम, तो पूर्ण कमी झाला। मसलची क्वालिटी कमी झाली आहे, कारण मी तेवढा डिसिप्लिन, म्हणजे कसं डिसिप्लिन करणार, कारण ऑफ सीझन चालू आहे, पूर्ण मेडिसिन्स वगैरे सगळं बंद आहे। चला तर मग या स्किनी आर्म्सला थोडं मजबूत बनवू। ओके, माझा पहिला व्हेरिएशन आहे बायसेप बारबेल कर्ल। तर मी हा व्हेरिएशन पहिल्यांदा का करतो, कारण बारबेलवरती प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकू शकतो, ज्याच्याने मला चांगला ब्लड फ्लो पंप येतो। तर याच्यामध्ये मी ॲज ऑलवेज 40 to 50% वेट घेतो। आता 7.5ची प्लेट आहे, ठीक आहे, याच्याने मी 15 ते 20 रेप करेल। असे 2 वॉर्मअप सेट, नंतर एव्हरी व्हेरिएशनचे वर्किंग सेट चालू होतील।
ओके, सेकंड वॉर्मअप सेट. आता मी तुम्हाला फॉर्म अँड टेक्निक दाखवतोय जी तुमची बायसेप कर्ल करताना, मग ते केबल कर्ल असू दे किंवा बार्बल कर्ल किंवा डंबल कर्ल, तुमची जी फॉर्म अँड टेक्निक आहे ती कशी असली पाहिजे. तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो, जास्त काय फॅन्सी गोष्टी करायची गरज नाही. सी, तसे तुम्ही उभे राहता स्ट्रेट, तसं राहायचं आहे. ठीक आहे. आता काही काही मुलं मागे घेतात बार्बेल. ठीक आहे, सॉरी एल्बो इथं आहे. ठीक आहे, जिथे तुम्ही स्टार्ट करताय तिथून इथपर्यंत खेचलात, त्याच्यानंतर हा एल्बो पुढे नाही घ्यायचा आहे. हा जो एल्बो आहे ना हा इथंच राहील, फक्त ही मुवमेंट होईल. ओके, इसेंट्रिकवरती जास्त फोकस करायचा. दॅट्स इट. फर्स्ट वर्किंग सेट, त्याच्यामध्ये मी डायरेक्ट 50% वेट इन्क्रीज केलं आहे. ठीक आहे. आता याचे मला 12 ते 15 रिपीट करायचे आहेत, पण मी रेपिटेशन्स जे आहेत ते 8च्या वरतीच मारण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला मसल मास बिल्ड करायचा, स्ट्रेंथ नाही. ओके, प्रत्येकाचा गोल डिफरंट असू शकतो, कोणाचा स्ट्रेंथ बिल्ड करण्यात असू शकतो, बट माझा गोल आहे की मसल मास, आणि त्याच्यासाठी आपल्याला 8 ते 12 ते 15मध्ये रेपिटेशन्स मारावे लागतात. सर, reps. आग व्हायला लागले बायसेप्स मध्ये. ॲक्च्युअली ना मी याचे 5-5 सेट करतो, पण आज मी जसं बोललो की माझ्याकडे टाईम नाही, तर 3 व्हेरिएशन करेन, 3 सेटचे बस. आणि असे माझे वॉर्मअप सेट पकडून 11 सेट होतात, जे की बायसेपसाठी इनफ आहेत. एवढा छोटा मसाला आहे, त्याला जास्त ओव्हर ट्रेन करायची गरज पण नाही मला असं वाटते. ठीक आहे. जिथे माझा फॉर्म खराब व्हायला सुरुवात होते ना, तिथे मी स्टॉप करतो. का? कारण मला पहिली गोष्ट इंजुरी नको आहे. बऱ्याचशा बिगिनर्सचा ना एक प्रॉब्लेम असतो की त्यांना वाटतं की आर्म्स जास्त ट्रेन केलं ना की ते जास्त मोठे होतात. तर पहिले ह्या मधून आहे ना, काय होतं, पहिले या मिथमधून बाहेर निघा. तर आता पण मी 2 ते 3 व्हेरिएशन करणार आहे आणि त्याच्यानंतर ट्रायसेप करणार आहे. तर ज्या मी सुद्धा मिस्टेक केलेलं आहे 4-5 वर्ष आधी. मी पण हेच करायचो. मला वाटायचं की खूप जास्त ट्रेन केलं तर खूप चांगले बायसेप्स होतील. काय नाही, या मिस्टेक मी केलेल्या आहेत त्या तुम्ही नका करू. ओके. आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जर आवडत असतील तरच. ओके. चला, लास्ट वॉकिंग सेट करतो आणि आय थिंक केबल कर्ल घेईन मी आयसोलेशन मुवमेंट बायसेपसाठी. हा सेट मी का करतोय, जसं की मी तुम्हाला बोललो की आयसोलेशन मुवमेंट म्हणजे तुमचा वेट कनेक्टेड नसेल. आता हा सेट करण्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर मसल इनबॅलन्स. जसं की माझा राईट हँड थोडा मोठा आहे, लेफ्ट हँड थोडा छोटा आहे, तुमचा पण असू शकतो. तर त्याच्यामध्ये होतं काय, जेव्हा आपण कनेक्टेड वेट मारतो तेव्हा आपल्याला समजत नाही. याच्यामध्ये कसं आहे, राईट हँड आणि लेफ्ट हँड याच्यामध्ये जो पहिला थकेल तो वीक आहे. बट बघा, बॉडी फॉरवर्ड नाही ठेवायची आहे, स्ट्रेट पण नाही ठेवायची आहे, स्लाइटली बॅकवर्ड देन पुट.
आता तुम्ही बघितलं असेल इक्वल डेव्हलपमेंटसाठी ही एक्सरसाइज बेस्ट आहे का, कारण आपल्याला लगेच समजतं कोणता हात वीक आहे कोणता स्ट्रॉंग आहे. एक एक प्लेट इन्क्रीज करतो. फक्त 10 किंवा 8 रेप मारण्याचा ट्राय करेन मी. वेट हेवी आहे सिंगल आमच्या याच्याने विचार केला तर आपण. एनिवेज Oh, 11 reps. Not bad. थोड़ा पंप चेक करूया. सी ॲब्स जे आहेत ना ते आतमध्ये तसेच आहेत. सिर्फ फॅट की लेयर चढी आहे भाई. त्याचा आता उतरवण्याचं काम करणार होतो आपण. फॅट लॉस ॲट दी सेम टाईम मसल गेन. ओके लास्ट सेट करतोय, नाहीतर मग याचे अजून 2 सेट करेन आणि बायसेप्स बस करेन. त्यानंतर घेणार आहे ट्रायसेप्स. बार्बेल कर्ल मारल्याच्या नंतर आहे ना, जेव्हा पंप येतो ना त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करा की कॉन्ट्रॅक्शन जास्त बनवाल तुमच्या एक्सरसाइजमध्ये. कारण फक्त वेट लिफ्ट करणं आणि ती एक्सरसाइज कॉन्ट्रॅक्शन बनवून करणं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आता ही एक्सरसाइजच तशी आहे. तुम्ही बघा, बाकी तुम्ही जी एक्सरसाइज कराल ही त्याच्यानंतरच तुम्हाला समजून येईल. फुल रेंज ऑफ मोशनमध्ये मारायचे. सी संपलो. आता मी डिरेक्ट 15चे डंबल घेऊन तो सेट मी स्किप केला आहे. मी करतो आहे हॅमर कर्ल. आता हॅमर कर्लचा मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं की तुम्ही एक मिनिट, तुमचा जो ब्रॅकियर रेडियलिस आहे ना, जो की हा मसल आहे, जेव्हा आपण पुल करतो तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही याला ट्रेन करताय, पण हा खूप कमी पर्सेंटेजमध्ये इन्वॉल्व असतो. पण याचा प्रायमरी काम करतो बायसेप ब्रॅकाय, म्हणजे जो आपला बायसेप आहे, आणि ब्रॅकियलिस जो आपण जेव्हा पुल केल्यानंतर हा जो मसल दिसतोय ना, याच्यासाठी ही एक्सरसाइज बेस्ट आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल बायसेप्स, ब्रॅकियलिस आणि ब्रॅकियोरेडियलिस हे तिन्ही काम करतात त्याच्यामध्ये. तर बेटर आहे ना, तिन्ही मसल वाढलेले. चलो. याच्यानंतर तुम्ही जर बोथ करून थकलेले असाल तर तुम्ही अल्टरनेट करू शकता. ओके, ट्रायसेप रोप एक्सटेन्शन. ओके, फर्स्ट सेट 15 to 20 रेप्स. तर 2 रेप असतील, 2 सेट्स असतील वॉर्मअपचे. त्याच्यानंतर 5 ते 6 सेट वर्किंग बस.
जसं की मी बोललेलो, मी शोल्डर्स केलेले, त्याच्यामध्ये माझे ट्रायसेप्स खूप फटीक होते. तर आता माझी तेवढी स्ट्रेंथ नाही वाटत मला पुश करायसाठी. परफॉर्मन्स येणारच नाही आहे, पण आता करणार. स्टार्ट केलं तर संपवून टाकीन 5 व्हेरिएशन. ओके, 2 सेट वॉर्मअप झालेले आहेत. आता याचे मी 3 सेट करेन आणि त्याच्यानंतर डिक्लाइन क्लोज ग्रिप करणार आहे मी. त्या एक्सरसाइजचं मला नाव अजून पण नीट प्रोनाऊन्स करताना येत नाही, पण मी फ्लॅट बेंचवर करीन. फक्त हिपवरती उचलून प्रेस करेन. ठीक आहे, तर हे सेट कंप्लीट करून घेतो. ॲक्च्युअली मी खूप लॅक्टिक ॲसिड येते, म्हणजे तो फायर येतो ना, तो माझ्या ट्रायसेपमध्ये येतो आहे. पण एनिवेज सेशन कंप्लीट करतो. बेसिकली ना मी 3 मिनिटाची रेस्ट घेतो प्रत्येक सेटमध्ये. पण आता ट्रायसेप मारल्यानंतर माझ्या ट्रायसेपमध्ये एवढा बर्न येतो ना, फायर अशी आग लागल्यासारखं होतं ना, ज्याला आपण लॅक्टिक ॲसिड बोलतो, तो एवढा येतो की आता 5 मिनटं झाली तरी मला दुसरा सेट परफॉर्म करायची इच्छा नाही होत आहे. तर थोडा रेस्टचा पिरियड आहे तो वाढत चालला आहे. तर हा सेकंड वर्किंग सेट आहे. मला वाटतं मी आज ट्रायसेप नव्हते करायला पाहिजे, आता कंप्लीट करून टाकतो ना. अर्धवट कशाला सोडू. आता याची फॉर्म अँड टेक्निक कशी आहे, ही जी समोर आपली केबल आहे ना, ती स्ट्रेट लाईनमध्ये खाली आली पाहिजे. दॅट्स इट. हो, एल्बो पूर्ण एक्सटेन्शन, फुल एक्सटेन्शन, हाफ रेंज नाही. नाही होत आहे. लाईट वेट करून सेट मारून कंप्लीट करून टाकतो. ओके, डायरेक्ट वर्किंग सेट करतो आहे. तर याच्यामध्ये वॉर्मअप सेट वगैरे काय नाही, फक्त हा सेट मी कसा परफॉर्म करते ना तर तुम्ही बघा. आणि हा सेट करताना खूप जास्त खाली नाही यायचं आहे. मी आय थिंक कुठल्या तरी सेशनमध्ये सांगितलेलं पण आहे, जर तुम्ही जास्त खाली आलात ना तर हा जो एल्बोचा जॉईंट आहे ना तो पेन करायला सुरुवात करेल. मी दाखवतो रेंज ऑफ मोशन किती असली पाहिजे. ग्रिप शोल्डरच्या बीचला, ठीक आहे. त्याच्यानंतर हिप वर घेतो, बस प्रेस. ओके, वेट तर इन्क्रीज केला आहे, पण किती रेप जातील ते काय माहिती नाही. तर ट्राय करेन 8 to 10 reps. Yes sir.
Oh.